ही संकल्पना बदलून गेली गावातील स्त्रियांचं आयुष्य. तर ते कसं? तर असं, औरंगाबादमधील पोरगावात राहणाऱ्या लक्ष्मीबाई नील यांचं दैनंदिन आयुष्य अगदी खडतर होतं. 6 लोकांच्या कुटुंबाची गृहिणी असल्याने पहाटेपासून तर रात्रीपर्यंत त्या कामात व्यस्त असायच्या. या सगळ्यांपैकी कठीण काम म्हणजे पाणी आणणे. त्यांच्या घराजवळील विहीर त्यांच्या घरापासून 5 मैल अंतरावर होती. डोक्यावर आणि कमरेवर 10 ते 20 लिटर क्षमतेच्या हंड्यामध्ये पाणी घेऊन येणं जाणं करावं लागायचं आणि जवळपास दिवसाला 4 ते 5 फेऱ्या पडायच्या आणि हे सगळं करूनही घराला पुरेसं पाणी मिळत नव्हतं. मग 2015 मध्ये हॅबिटॅट फॉर ह्युमॅनिटी या संस्थेमार्फत गावामध्ये वॉटर बिल वाटप करण्यात आले आणि मग काय, लक्ष्मीबाईच नाही तर गावातील सगळ्या स्त्रियांचं आयुष्य अगदी सोपं झालं. हे वॉटर बिल आहे तरी काय? हे एक सिलेंडर आकाराचे प्लास्टिकचे ड्रम जे हाय डेन्सिटी पॉलिथिलीन पासून बनवले जाते, ज्यात 45 ते 50 लिटर पर्यंत पाणी साठवता येते. आता ते डोक्यावर ठेवून वाहून नेण्याची गरज नाही, तर त्याला सहज हँडलद्वारे आपल्याला रोडवर फिरवता येते. आणि या वॉटर बिलचा आश्चर्यकारक परिणाम असा की स्त्रियांच्या डोक्यावरील पाण्याचा ताण कमी झाला आणि स्त्रियांना पाणी भरण्यामध्ये आता पुरुषही मदत करतात. हॅबिटॅट इंडियाला एक लाईक बनतो आणि अशाच व्हिडिओसाठी नक्कीच फॉलो करा.